नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो महादेवाचे भक्त असणाऱ्या एका कुटुंबाला आलेला अनुभव आहे. सदरील घटना आपल्याला मंदार जाधव यांनी कळवली असून हा प्रसंग त्यांच्या जवळचे मित्र समीर कामत यांच्या कुटुंबासोबत घडलेला आहे. ही घटना 2000 साली घडलेली आहे. समीर चिंतामण कामत, वय वर्ष 34, हे व्यवसायाने टॅक्सी चालक आहेत. त्यांच्या परिवारात त्यांची धर्मपत्नी माधुरी समीर कामत, वय वर्ष 31, आणि एक 11 वर्षाचा मुलगा अमर, असे तिघेजण असतात. त्यांच्या आईवडिलांचे 6 वर्षापूर्वीच निधन झाले होते. समीर यांचा 11 वर्षाचा मुलगा अमर याला आज रविवार असल्याने शाळेतून सुट्टी होती. सुट्टी असल्याने आज अमरने सर्व मित्रांबरोबर क्रिकेट खेळायचा प्रोग्राम ठरवला होता. क्रिकेटचं मैदान म्हणायला गावापासून जरा दूर 10-20 मिनिटाच्या अंतरावर होतं. क्रिकेटचं मैदान गोल असून मैदानाच्या अवतीभोवती रानासारखा भाग होता. डोंगर होते आणि डोंगरावर उन्हाच्या तपकिरी प्रकाशाने सुकून गेलेली तपकिरी रंगाची झाडं दिसायची. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त आणि फक्त झाडं नजरेला पडायची. आकाशात उगवलेल्या सूर्याच्या प्रकाशात सर्व मुलं क्रिकेट खेळत होती. आता संध्याकाळचे 5 वाजले होते. उन्हाचा पारा कमी झाला होता, पण प्रकाश मात्र भरपूर होता. सर्व मुले अंडर आर्म पद्धतीचं क्रिकेट खेळत होती. मैदानावर अमरची बॅटिंग सुरू होती आणि अमरच्याच वयाचा एक मित्र बॉलिंग करत होता. अमरच्या मित्राने अमरच्या दिशेने बॉल फेकला तसा अमरने अगदी चाणाक्ष नजरेने तो हेरून शरीरातल्या सर्व शक्तीला एकवटून बॅटने चांगलाच शॉट मारला. त्यामुळे राखाडी रंगाचा 10x नावाचा तो चेंडू हवेतून वेगाने अंतर कापत दूर जात थेट डाव्या बाजूला असलेल्या गर्द झाडीतल्या झाडाच्या गर्दीत कुठेतरी खाली पडला. सर्व मुलांनी बॉल ज्या दिशेला गेला ती दिशा पाहिली होती. अमरच्या 1-2 मित्रांनी तर अमरला शिव्या देखील दिल्या, कारण त्याच्यामुळे आता बॉल शोधावा लागणार होता. म्हणून सर्वजण एकत्र बॉल शोधायला निघाले. अमरसुद्धा आपल्या मित्रांसोबत बॉल शोधत होता. सर्व मुलं झाडांच्या गर्दीत घुसली. मुलांच्या पायाखाली जमिनीवर दगड, गोटे, झाडांच्या फांदीवरची सुकून खाली पडलेली पानं, त्या पानांचा खच साचला होता. त्याच पानांवर मुलांची पावलं पडताच पानांचा अगदी विचित्र आवाज व्हायचा. सर्व मुलं राखाडी रंगाचा तो 10x बॉल शोधत होती. अवतीभोवती असलेल्या झुडपांवर बॅट, काठी, हातात जे काही असेल त्याने ते झुडूप बाजूला सारून बॉलचा शोध घेत होती. पण बॉल काही मिळत नव्हता आणि ज्याचा बॉल आहे तो तर अमरला धमकावत होता, बॉल मिळाला नाही तर तुझ्याकडून पैसे घेईन. बॉल शोधता शोधता 5:45 व्हायला आले. आकाशातला सूर्य आता मावळतीकडे झुकू लागला. डोंगराच्या दरीतून खाली जाणाऱ्या सूर्यनारायणाने एक शेवटचा कटाक्ष या भूतलावर टाकला आणि सूर्यास्त झाला. हळूहळू वातावरणात अंधारून यायला लागलं. आता अशा या संध्याकाळच्या वातावरणात रानातील स्तब्ध उभी झाडं जणू त्या मुलांना रोखून पाहत होती. जणू त्यांच्या हद्दीत आलेले हे मानवी अंश, या अंशाची उपस्थिती त्यांना खटकत होती. रानात उभं असलेलं प्रत्येक झाड आपल्या गर्भात एक गूढ रहस्य घेऊन उभं आहे की काय असा भास होत होता.
अमर आपल्या मित्रांसारखा बॉल शोधत होता. मित्रांपासून जरा दूर येऊन एकटाच बॉल शोधू लागला. त्याच्या हातात तीच बॅट होती. वातावरणात जसं अंधारून आलं तशी अवतीभोवती उभी असणारी निर्जीव झाडं जिवंत झाल्यासारखी भासू लागली. 11 वर्षाचा अमर आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहत बॉलचा शोध घेत होता. तोच जरा दुरून त्याला एका झाडाखाली बॉलसारखं सफेद काहीतरी दिसलं. लहानग्या अमरच्या बालमनाने त्या वस्तूला खेळण्यातला बॉल समजला, पण ती वस्तू बॉल नव्हती. समोरच एक 10 फूट उंचीचं काटकुळं झाड होतं. त्या झाडावर नक्कीच वीज कोसळली असावी, कारण ते पूर्ण झाड काळंकुट्ट होतं. झाडांच्या वाकड्या तिकड्या काळ्या कुट्ट फांद्या चेटकिनीसारख्या स्टॅच्यू होऊन समोरच्याला घाबरवत आहेत असं वाटत होतं. आणि त्या झाडाच्या सुकलेल्या खोडाखाली एका केळीच्या हिरव्यागार पानावर एक उतारा मांडला होता. होय, उतारा. त्या केळीच्या पानावर एक मोठ्या लाडू एवढ्या तांदळाचा गोळा होता. बाजूलाच एक लाल मातीच्या वाळूपासून बनवलेली 10 इंच लांबीची बाहुली होती. गोलसर डोकं, हात, पाय सारं काही जसंच्या तसं. एखादं मयत चितेवर झोपवावं अगदी तसं ते शरीर समांतर वाटत होतं. बाहुलीच्या डोळ्यांच्या जागी 2 काळे मणी अडकवले होते. तोंडाच्या जागी एक काळी रेघ ओढली होती आणि त्याच काळ्याशार रेघेने टोकदार पिशाच्च दात असल्यासारखा जबडा रेखाटला होता. त्या बाहुलीच्या छातीवर मधोमध एक टाचणी टोचली होती. तशाच काही टाचण्या दोन्ही पायांवर, दोन्ही हातांवर आणि एक कपाळाच्या मधोमध टोचली होती. बाहुलीच्या बाजूलाच काळ्याशार बिबव्यांची माळ होती. एक पिवळ्या रंगाचं हळदी कुंकू वाहिलेलं लिंबूसुद्धा होतं आणि शेवटची घटका मोजत असलेली उदबत्ती बाजूलाच जळत होती. त्या उदबत्तीतून सर्पासारखा नागमोडी पांढऱ्या रंगाचा धूर निघत होता. अमरच्या बाळमनाला हे काय आहे हे ठाऊक नव्हतं. त्या बिचाऱ्या मुलाने आपल्या हातातील बॅट जमिनीवर ठेवली. दोन्हीही हात पुढे करून डाव्या हातात तो तांदळाचा गोळा घेतला आणि उजव्या हातात ती लाल मातीच्या वाळूपासून बनवलेली अनिष्ट काळ्या जादुई शक्तीच्या विधीसाठी वापरली जाणारी बाहुली पकडली. 11 वर्षाचा अमर उत्सुकतेने भरलेल्या नजरेने त्या अभद्र वस्तूंना हातात घेऊन निहाळत होता. पण असमंजस असलेल्या अमरला याची कल्पना नव्हती की आपण हातात काय पकडलंय. अमर एकटक त्या बाहुलीला आणि त्या भाताच्या गोळ्याला निहाळत होता. तेवढ्यात मागून अचानक एक ओळखीचा आवाज आला. ए अमर! आवाज येताच अमरने घाबरून मागे वळून पाहिलं. मागे अमरचा त्याच्याच वयाचा मित्र उभा होता. त्याला पाहून अमरने त्याचे दोन्हीही हात मागे लपवले. ज्याने मित्राला अमरच्या हातात काय आहे हे दिसणं शक्य नव्हतं. अमर, अरे एकटा इथं काय करतोयस? अमरच्या मित्राने विचारलं. त्यावर अमरने मी बॉल शोधत आहे असं सांगितलं. अरे बॉल भेटला, पण सगळी मुलं घरी जायला निघालीत. मी तुला न्यायला आलोय, अमरचा मित्र म्हणाला. अमरने फक्त होकारार्थी मान हलवली आणि चल असं म्हणाला. तेवढ्यात न जाणो कसं पण अमरच्या उजव्या हातात असलेल्या त्या बाहुलीची एक टाचणी अमरच्या पंजात घुसली. टाचणीच्या टोकदार सुईने चामडी फाटली जात हातातलं लालसर रक्त त्या लाल मातीच्या अनिष्ट
काळ्या जादुई शक्तीच्या विधीसाठी वापरल्या जाणाऱ्या बाहुलीला लागलं. लाल मातीच्या त्या बाहुलीला ते रक्त चिकटलं. अमरने या गोष्टीकडे दुर्लक्ष करत हात झटकला आणि ती बाहुली व तो भाताचा गोळा पुन्हा त्याच झाडाखाली फेकला. खाली ठेवलेली बॅट उचलून मित्रासोबत घरी निघून गेला. पण लहानग्या अमरच्या हातून अनाहूत नकळतपणे घडलेल्या या क्रियेचा नक्की पुढे जाऊन त्याला नाही तर त्याच्या परिवाराला सुद्धा काय भोग भोगावा लागणार होता याची मात्र त्याला कल्पनाही नव्हती. सूर्य मावळतीला निघून गेला. संध्याकाळ झाली. अमर आपल्या घरी आला. त्याचं घर म्हणायला मोठं होतं. प्रथम एक मोठा हॉलमध्ये प्रवेश करताना दरवाजाच्या पुढेच 10 पावलावर अजून एक दरवाजा होता. तिथे एक खोली होती. दरवाजापासून उजव्या बाजूला भिंतीवर चौकोनी आकारांच्या विटांपासून बनवलेला देव्हारा होता. या देव्हाऱ्यात श्रीपती बाबा महाराज महाळुंगे, त्याचबरोबर शंकर पार्वती आणि मांडीवर बसलेले श्री गणेश अशी एक तसबीर होती. देव्हाऱ्याच्या समोर माधुरी हात जोडून उभ्या होत्या. माधुरी 7 महिन्याच्या गर्भवती होत्या. पोटाचा भाग वर आला होता. संध्याकाळची दिवाबत्ती करताना माधुरी यांनी देव्हाऱ्यावर एक अगरबत्तीचा पुडा ठेवला होता. तो हातात घेतला. त्यातून 2 काळ्या रंगाच्या सडपातळ अगरबत्त्या बाहेर काढल्या. दिव्याच्या वातीवर त्या पेटवल्या आणि मग हाताच्या हवेने विझवल्या. त्या देवासमोर गोल गोल फिरवल्या आणि तेवढ्यात माधुरीच्या कानावर ती हाक आली, आई. माधुरीने आवाजाच्या दिशेने पाहिलं. समोर अमर उभा होता. माधुरीचं सर्व लक्ष त्याच्याकडे होतं आणि पेटवलेल्या अगरबत्ती देवासमोर फिरवत होत्या. तोच नकळत अगरबत्तीच्या धक्क्याने देवासमोर पेटवलेला दिवा सांडला. दिव्यात जळणारी वात झपकन विझली. पिवळसर तेल देव्हाऱ्यात पसरलं. माधुरीच्या चेहऱ्यावर मोठं अपशकुन झाल्यासारखे भाव पसरले. त्यांनी लागलीच देवघर स्वच्छ केलं. देवांच्या खाली असलेला लाल रंगाचा कपडा काढून तिथे दुसरा कपडा अंथरला आणि पुन्हा देवघरात देवांच्या तसबिरी व्यवस्थित मांडल्या. ऐन दिवे लागणीच्या वेळेला आपल्या हातातून हा काय अनर्थ घडला या विचाराने माधुरीने देवांची माफी मागितली. देवा, माझ्याकडून चुकून नकळत झालं हे, माफ करा आणि माझ्या घरादारावर कोणतंही संकट येणार असेल तर त्या संकटापासून आमचं रक्षण करा. माधुरी देवासमोर हात जोडून म्हणाल्या आणि त्यांनी वळून दरवाजाकडं पाहिलं जिथे अमर उभा होता. पण आता तिथे कोणीच नव्हतं. गेला असेल पुन्हा बाहेर, माधुरी मनातच म्हणाल्या आणि उजव्या बाजूला किचनकडे वळून जेवण बनवायला निघून गेल्या. संध्याकाळी 8:30च्या दरम्यान समीर कामावरून परत आले. समीर, अमर आणि माधुरी यांनी एकत्र जेवण घेतलं. भांडी वगैरे उरकून रात्री 9:30 पावणे 10च्या दरम्यान त्यांची झोपण्याची तयारी सुरू झाली. अमरने अंथरुणावर अंग टाकलं आणि काही वेळात पुन्हा उठून बसला. अमरला उठलेलं पाहून माधुरीने त्याला काय झालं असं विचारलं. यावर अमरने आईला फक्त करंगळी दाखवली आणि मी लगेच बाथरूमला जाऊन येतो असं म्हणाला. माधुरीसुद्धा त्याला जाऊन ये इतकंच म्हणाल्या. अमरने घराचा दरवाजा उघडला, बाहेर आला. रात्रीची वेळ असल्याने 4ही बाजूंना चांदण्यांचा प्रकाश पडला होता. रातकिड्यांच्या किरकिरीचा आवाज ऐकू येत होता. कुठेतरी अंधाऱ्या गल्लीत मोकाट सुटलेली कुत्री घसा फाडून रडत होती. अवतीभोवती पसरलेल्या स्मशान शांततेत तो आवाज पूर्णतः गावभर गुंजत होता. अमरच्या घराच्या बाजूला अजून 3-4 घरं होती, पण
रात्र झाल्याने सर्व माणसं झोपली होती. अंधारात ती सर्व घरं काळ्याकुट्ट कब्रिस्तानातल्या मृत शवपेट्यांसारखी दिसत होती. अमर लघवी करता करता अवतीभोवती पाहत होता. त्या लहानग्या कोवळ्या वयाच्या मुलाला अंधारात थोडीशी भीती वाटतच होती. अमरपासून पुढे 20 पावलांवर बाजूच्याच एक रहिवासी असलेल्या धनू आजीने बनवलेलं अंगण होतं. धनू आजी 3 आठवडे अगोदरच वारली होती. अमरने त्या धनू आजीचं तिरडीवर झोपवलेलं मयत उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं. धनू आजीचं मयत शरीरयष्टीने जाडजूड, डोक्यावरचे वय झाल्याने पिकलेले पांढरे केस अस्ताव्यस्तपणे बाहेर आलेले, मैताचे काळे वर्तुळाकार डोळे मिटलेले होते. तोंडाचा आव असलेला, त्यात तुळस ठेवलेली, नाकात कापसाचे बोळे कोंबले होते, कपाळावर कुंकू आणि 1 आठाण्याचं नाणं ठेवलं होतं. ते मयत पाहता अमर जरासा घाबरला होता. धनू आजीच्या आवाराच्या 4ही बाजूंना कंपाऊंड होतं आणि मधोमध काट्याकुट्यांपासून तयार केलेलं एक गेट. आवारात खालची जमीन शेणाने सारवली होती आणि समोर आवारात एक सफेद खोडाचं पेरूचं झाड होतं. बाजूलाच रानातून तोडून आणलेली फाटी, त्याच फाटीतील अर्धी लाकडं मयत जाळण्यासाठी वापरली होती. अमरने त्या अंगणाकडे पाहायचं पूर्णपणे टाळलं, कारण त्याच्या एका मित्राने त्याला सांगितलं होतं, मेलेली धनू आजी रात्री तिच्या अंगणात भटकते आणि तिच्या अंगणातल्या पेरूच्या झाडावर डोक्यावरचे पांढरे केस मोकळे सोडून दोन्ही पाय खाली सोडून ते हलवत बसते. अमरच्या बालमनात एक भीतीची ठिणगी पेटली आणि कल्पनाशक्तीमार्फत डोळ्यासमोर नाही ती दृश्य दिसू लागली. अमरची लघुशंका उरकून झाली. त्याने पॅन्ट वर केली आणि लागलीच घरात जाण्यासाठी पाठमोरा वळाला. जसा अमर पाठमोरा वळला, त्याच्या पाठीमागून म्हाताऱ्या खर्जातल्या आवाजातली एक हाक ऐकू आली, अमर. तो घोगरा आवाज ऐकताच अमरच्या मणक्यातून थंडगार लाट सर्व शरीरात पसरली आणि शरीर काठीसारखं ताठरलं गेलं. अमरच्या पाठीमागे 20 पावलांवर चंद्राच्या प्रकाशात दिसणारं ते अंगण आणि अंगणातील ते पेरूचं झाड, ज्या झाडावरच्या एका फांदीवर काळ्या लुगड्यातल्या धनू आजीचं पिंजारलेल्या पांढऱ्या केसांचं प्रेत बसलेलं होतं. अंधारात धनू आजीच्या डोळ्यातील बुबुळांचे कवडसे पिवळ्या जर्द प्रकाशाने चमकत होते आणि त्या बुबुळात मिरी एवढा काळसर टिपका होता. मागं बघ अमर, मागं बघ. तुला पेरू आवडतात ना? ये पेरू घे ये. अमरच्या घशाला कोरड पडली. पाय रबराचे झाले. त्यात त्राण उरले नाही. मागे पेरूच्या झाडावर बसलेलं ते ध्यान अमरच्या मागे वळण्याची वाट पाहत होतं आणि भीतीच्या अमंगलाखाली गेलेला अमर हळूहळू मागे वळत होता. अमरने मागे वळून पाहिलं. अंधारात अंगणातल्या पेरूच्या झाडावर एका फांदीवर एक काळसर आकृती बसली होती. तिच्या डोळ्यांच्या जागी 2 पिवळे जर्द काजव्यासारखे प्रकाश दिसत होते. धप आवाज करत त्या ध्यानाने पेरूच्या झाडावरून खाली उडी घेतली आणि अमरला काही कळायच्या आत वेगाने दुडू धावत अमरच्या दिशेला येऊ लागली. हे असलं भयान भीतीदायक दृश्य पाहून अमर मुळाच्या देठापासून ओरडला. त्याचा आवाज ऐकून समीर आणि माधुरी म्हणजे त्याचे आई वडील झटकन बाहेर आले.
तसं त्यांनी अमरला एकट्याला ओरडताना पाहिलं. अमरचा आवाज ऐकून आजूबाजूच्या 2-3 घरांच्या लाईटी देखील पेटल्या. माणसं बाहेर आली. आपल्या आईवडिलांना बाहेर आलेलं पाहून अमरच्या जीवात जीव आला आणि तो काही बोलणार तोच. अचानक न जाणो काय झालं, त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. डोळे गरगर फिरू लागले आणि तो जागेवरच बेशुद्ध झाला. अमरच्या आईवडिलांनी त्याला लागलीच घरात आणलं. त्याच्या तोंडावर पाण्याचा शिडकाव केला. अमरने झटकन डोळे उघडले. अमरला सर्वात प्रथम पाणी पाजण्यात आलं. अमर खूपच घाबरला होता, ज्यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याला काहीही न विचारता झोपायला सांगितलं आणि जे काही विचारायचं असेल ते उद्या विचारायचं असं ठरवलं. अमरला झोपवून त्याचे आईवडील देखील झोपले. पण त्या मायबापाला येणाऱ्या पुढच्या संकटाची थोडीशीही जाणीव नव्हती. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. सोमवार असल्याने अमरची शाळा होती, म्हणून माधुरी त्याला उठवायला जाऊ लागल्या. समीरसुद्धा कामावर जायला निघाले. माधुरी अमरपाशी आल्या आणि अमरला उठवण्यासाठी त्यांनी त्याच्या अंगावर हात ठेवला. तेव्हा अमरचं सर्व अंग तापाने फणफणलंय हे त्यांच्या लक्षात आलं. अमरला जेव्हा फणफणून ताप भरला त्यावेळी माधुरीचं लक्ष अमरच्या हाताकडे गेलं. अमरच्या उजव्या हाताला एक जखम झाली होती, जी चिडलेली दिसत होती. ही जखमेची जागा तीच होती जिथे अमरला टाचणी टोचली होती. याची कल्पना त्यांनी समीरला दिली. दोघांनाही लेकाची चिंता वाटणं साहजिक होतं. त्याच्यामुळे समीरने माधुरीला आपण अमरला दवाखान्यात घेऊन जाऊ असं सांगितलं आणि काही वेळातच दोघेही अमरला टॅक्सीतून दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी अमरला तपासलं. अमरला काल चक्कर आली होती हे सुद्धा समीरने डॉक्टरांना सांगितलं. अमरला चेक करून डॉक्टरांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही असं सांगितलं आणि काही गोळ्या औषधं लिहून दिली. ते तिघेजण दवाखान्यातून बाहेर पडले. त्या दिवशी नेमका सोमवार होता, म्हणून बाजारात एका हाराच्या दुकानातून माधुरीने महादेवासाठी बेलपत्राचा हार घेतला. समीरने माधुरीला आणि अमरला टॅक्सीतून घरी सोडलं आणि पुन्हा कामावर निघून गेला. माधुरीने घरी आल्यावर जेवण बनवलं. अमरला थोडंसं जेवण खाऊ घातलं आणि गोळ्या औषधं दिली. गोळ्यांच्या प्रभावामुळे अमर पुन्हा झोपला. तो झोपल्यानंतर माधुरीने मगाशी आणलेला बेलपत्रांचा हार महादेवाच्या तसबिरीला घातला. आज त्यांचा सोमवारचा उपवास होता, कारण महादेवाच्या 16 सोमवारचा उपवास करूनच त्यांना अमर झाला होता. आजही त्या महादेवाच्या तसबिरीला हार घालून अमरला बरं कर असं म्हणाल्या. हळूहळू दिवस सरत होते. अमरच्या तब्येतीत सुधारणा होण्याऐवजी ती अजून खालावत चालली होती. हसत खेळत रोज घरी येणारा मुलगा आता 24 तास अंथरुणाला खिळून बसला होता. त्याच्या डोक्यात न जाणो पण कसली भीती बसली होती, ज्यामुळे तो सतत माधुरीला मला सोडून जाऊ नको, माझ्या जवळच राहा असं म्हणायचा. अमरचे डोळे बोलताना भीतीने असे काही विस्फरायचे का खोबणीतून बाहेर आल्यासारखे वाटायचे. समोरचा माणूस घाबरून जायचा. अमरसाठी समीरने खूप सारे डॉक्टर केले, पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण अमरच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता. रात्र झाली का अमर एकटक हॉलच्या बंद दरवाजाकडे पाहत राहायचा. माधुरी, समीर कोणी जरी दरवाजा उघडायला गेलं तर मोठ्याने ओरडायचा, विनवण्या करायचा, नको नको, तो दरवाजा उघडू नका, ती येईल, ती आत येईल, नाहीतर दरवाजा बंद करा. अमरची ही अवस्था खरंच
एका मानसिक संतुलन बिघडलेल्या रुग्णासारखी झाली होती. अखेरीस समीरने अमरला मानसिक तज्ज्ञांना सुद्धा दाखवलं, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. कारण हे काहीतरी वेगळंच होतं, ज्याची प्रचिती माधुरीला महिनाभरानंतर आली, जेव्हा त्या 8 महिन्याच्या गरोदर होत्या. अमरच्या तब्येतीत अद्याप सुधारणा झाली नव्हती. रात्री 11:30-12 वाजल्याशिवाय तो झोपत नसायचा. एकटक छताकडे पाहत तोंडातल्या तोंडात काही बाही पुटपुटायचा. अशात एके रात्री 12:30 वाजता अमरला झोपवून माधुरी झोपण्याची तयारी करत होती. समीर कामावरून खूप उशिरा आल्याने ते थकून लवकर झोपले होते. आता फक्त माधुरी एकटीच जागी होती. माधुरी अंथरुणावर पडल्या आणि हलकेच डोळे बंद केले. 1 मिनिटही झाला नसेल तोच दार वाजलं. दार ठोठावण्याचा आवाज येताच माधुरीबाईंनी खाडकन डोळे उघडले. अंथरुणात उठून बसल्या. इतक्या रात्री कोण आलं असेल, माधुरी स्वतःशीच म्हणाल्या. पुन्हा दार ठोठावलं गेलं. माधुरी हळूच जागेवरून उठल्या. दरवाजापाशी पोहोचल्या आणि दरवाजा उघडण्यासाठी त्यांनी कडीवर हात ठेवला, पण त्यांनी कडी उघडली नाही. कारण त्याच वेळी त्यांना आपल्या आईची एक गोष्ट आठवली. भूतखेतं रात्रीची जर दारावर आली तर 2दाच दरवाजा ठोठवतात, 3ऱ्यांदा वाजवत नाहीत. या सृष्टीच्या रचेत्याचे काही नियम आहेत. त्या नियमांना बाळगून त्या अनिष्ट शक्तींना इथे आसरा मिळालाय. 2दा दार वाजवण्यात आलं, पण 3ऱ्यांदा मात्र चिडीचूप शांतता पसरली होती. 5 मिनिटं उलटून गेली, पण दारावर परत थाप पडली नाही. परंतु बाहेरून मात्र धप धप असा पाय आदळत डावीकडून उजवीकडे कोणीतरी फेरी मारत आहे असा आवाज येत होता. मध्येच काठी आपटल्यासारखा आवाज माधुरीने ऐकला होता. माधुरींना दरवाजा पलीकडे नक्कीच काहीतरी भयान उभा आहे हे त्यांच्या सिक्स सेन्समार्फत कळालं. आणि बाहेर जे काही आहे ते भूतखेतं या श्रेणीत मोडणारं आहे. या नुसत्या कल्पनेने त्यांच्या अंगावर काटे उभे राहिले. त्यांच्या मनात हा विचार आला, समीरला उठवावं. पण जर त्याने तो दरवाजा उघडला आणि काही भस्कन आत घुसलं तर? शेवटी त्यांनी ही कल्पना सोडून दिली आणि लागलीच देव्हाऱ्याजवळ आल्या. देवासमोर संध्याकाळी लावलेलं निरंजन केव्हाच विझलं होतं. त्यांनी निरंजनात पुन्हा तेल ओतून ते पेटवलं. महादेवाच्या तसबिरीला पाहत हात जोडले. मनोभावे देवाचा धावा केला. बाजूलाच उपासनेसाठी ठेवलेली रुद्राक्षाची माळ होती. ती माळ माधुरीने उचलली आणि बाहेर आल्या. त्यांनी दरवाजासमोर येताच दोन्हीही हात जोडले आणि महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू केला. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मिव बंधनान् मृत्युमोक्षीयमामृतात्. ओम. त्या मंत्राच्या एका ओळीसहित बाहेर जे काही उभं होतं ते रागाने भुईवर पाय आपटू लागलं. हिंस्र जनावरासारखं गुरकू लागलं. तो गुरगुरण्याचा आवाज भयंकर होता. मंत्र बोलून होताच माधुरीने हातातील रुद्राक्षांची माळ दरवाजाच्या कडीला बांधली आणि अंथरुणात आल्या. डोळे घट्ट मिटून पडून राहिल्या. मध्यरात्री केव्हा तरी त्यांचा डोळा लागला, पण बंद डोळ्याच्या पापण्याआड दरवाजाच्या कडीला बांधलेली ती रुद्राक्षांची माळ जणू प्रकाशमय झाली होती आणि आपल्या आणि त्या अभद्राच्या मधोमध एका शक्ती कवचाचं काम ती दैवी माळ करत असावी.
ज्याने ते ध्यान घाबरून दूर पळालं होतं असं त्यांना स्वप्न पडलं. काही दिवसांनी माधुरीची आई त्यांना बाळंतपणासाठी माहेरी न्यायला आली. माधुरीच्या आईचं नाव रमाबाई दिगंबर सावंत, वय वर्ष 45. रमाबाईंनी माधुरीला अमरची तब्येत कशी आहे हे विचारलं. तेव्हा मात्र माधुरीला रडू कोसळलं. त्यांनी अमरला होणारा सर्व त्रास सांगितला. डॉक्टर वगैरे सर्व काही करून झालंय, पण काहीच फायदा होत नाही. आणि हे सर्व सांगताना त्या रात्री घडलेला तो भयंकर प्रकार आपल्या आईला ऐकवला. तेव्हा रमाबाई म्हणाल्या, तरीच मला वाटलंच होतं पोरी, आपल्या अमरला बाहेरची बाधा झाली. त्या रात्री अमर अंगणात बेशुद्ध झाला ना, तेव्हाच काहीतरी झालं असणार. तू काळजी करू नकोस. तुझ्या पप्पांच्या ओळखीचे एक बाबा आहेत, त्यांच्याकडे सिद्धी आहे. भूताखेतापासून वाचण्याचे उपाय त्यांना माहिती आहे. आपण आजच त्यांच्याशी बोलू. रमाबाई असं म्हणताच त्यांच्या या वाक्यासरशी एक विलक्षण भयकारक गोष्ट घडली. बाजूच्या अंथरुणात गाढ झोपलेला अमर खाडकन जागेवर उठून बसला. वटारलेल्या जळजळीत नजरेने रमाबाईकडे पाहत होता. ती नजर एका 10 वर्षाच्या सामान्य मुलाची मुळीच वाटत नव्हती. त्या नजरेत द्वेष, संताप, क्रोध सर्व होतं. घशातून गुरगुरल्याचा आवाज काढत अमर कधी माधुरीकडे तर कधी रमाबाईकडे पाहत होता. अमर, बाळा काय होतंय? असं का करतोयस? माधुरीने अमरला काळजीच्या सुरात विचारलं. पण प्रतिउत्तर असं आलं ज्याचा या मायलेकींनी कधी विचारही केला नव्हता. ए भवाने, गप! 10 वर्षाच्या अमरच्या तोंडातून एका मोठ्या पुरुषाचा आवाज बाहेर आला, ज्याची कल्पना कोणीच केली नाही. मी तुझा अमर नाही. तुझ्या या कार्ट्याने माझा उतारा खराब केला. या कार्ट्याला आता मी सोडणार नाही. येत्या पौर्णिमेच्या रात्रीला याला घेऊन जाणार, माझ्या सोबत नेणार याला. आणि मी बघतोच तू याला कोणत्या बाबा भक्ताकडं कशी घेऊन जातस. अमरची ती खुणशी नजर माधुरी आणि रमा दोघींवर फिरत होती. समोर घडणारं दृश्य पाहून त्या दोघींची मती चक्रावली. भीतीने एक भयंकर स्फोट घडला. त्या दोघीही विस्पारलेल्या नजरेने अमरकडे एकटक पाहत होत्या. तोच अमरचं सर्व शरीर मागच्या मागे अंथरुणावर कोसळलं. त्याच्या अंगात आलेली ती शक्ती जणू सुप्त अवस्थेत गेली. आई! माधुरीने आपल्या आईकडे पाहिलं. तोच माधुरीच्या आईने तिला तिथेच थांबवलं आणि बाहेर चल असं म्हणाल्या. दोघीही बाहेर आल्या. तसं माधुरीने आता काय करायचं आई असं विचारलं. माधुरीच्या या वाक्यावर रमाबाईने तिला सांगितलं, लागलीच तुझ्या पप्पांना आणि जावई बापूंना फोन करून इथं बोलवून घे. हे प्रकरण आपल्या हाताबाहेरचं आहे. माधुरीने सर्वप्रथम वडिलांना फोन केला. अमरबद्दल सर्व काही सांगितलं आणि मगाशी घडलेला प्रसंगही थोडक्यात कळवला. त्यानंतर तिने समीरला कॉल केला आणि त्यालासुद्धा सर्व हकीकत सांगितली. काही वेळातच माधुरीचे बाबा आणि समीर तिथे आले. समीरसोबत मंदार त्यांचे मित्रसुद्धा तिथे आले होते, कारण मंदार हे समीरचे जिगरी दोस्त होते. माधुरीच्या वडिलांनी त्यांच्या ओळखीत एक बाबा होते, त्यांना लागलीच फोन लावला आणि घडलेली हकीकत सांगितली. ते बाबा यांच्या चांगल्या ओळखीचे म्हणून लगेचच समीररावांच्या घरी स्वतः यायला तयार झाले. त्यावेळी बाबांनी सांगितलं, मी येईपर्यंत अमर जवळच थांबा. सर्वजण समीरच्या घरातल्या हॉलमध्ये जमले. कोणीच कोणाशी काही बोलत नव्हतं. तेवढ्यात
समीरच्या घरासमोर एक 4 व्हीलर येऊन थांबली. 4 व्हीलरमधून मागच्या बाजूचा दरवाजा उघडून एक 70-80 वर्षाचा म्हातारा बाहेर आला. अंगात सफेद शर्ट, खाली काळी पॅन्ट, हातात घड्याळ. कोण म्हणेल हा माणूस कोणी बाबा वगैरे आहे, पण खरंच अशी माणसं अस्तित्वात आहेत जी निगेटिव्ह एनर्जी पाहू शकतात, त्यांना रोखू शकतात. ते बाबा समीरच्या घराच्या दिशेने आले. येताच पायरीवर थांबले. 2-3 वेळा नाकपुड्या फुगवून त्यांनी श्वास घेतला आणि मग होकारार्थी मान हलवली. घराची चौकट ओलांडून आत आले. आत येताच त्यांनी मंद स्मित करत सर्वांकडे पाहिलं. 1 ग्लास पाणी आणा, ते बाबा म्हणाले. माधुरीने 1 ग्लास पाणी आणून त्यांच्या हातात दिला. काय झालंय पोराला, त्या बाबांनी विचारलं. तसा समीरने, अमर त्या रात्री अंगणात बेशुद्ध पडला तेव्हापासून दवाखाना ते आत्ताच्या घटनेपर्यंतचा सर्व घटनाक्रम बाबांना सांगितला. घटना ऐकता ऐकता त्या बाबांनी पाण्याचा एक घोट घेतला आणि एक हात शर्टाच्या वरच्या खिशात घालून एक पुडी बाहेर काढली. ती पुडी उघडली. त्यात असलेली पांढरी उदी पाण्यात टाकली. पोराला उठवा आणि त्याला दोघांनी गच्च धरून ठेवा, बाबा म्हणाले. समीर आणि त्यांचे मित्र मंदार यांनी अमरला पकडून ठेवलं. अमर अद्याप झोपलेलाच होता. त्या बाबांनी हळूच ग्लासातलं थोडंसं पाणी उजव्या हातावर घेतलं आणि काहीतरी पुटपुटून ते अमरच्या तोंडावर शिंपडलं. पाण्याचा स्पर्श होताच अमरच्या आत लपलेली शक्ती मुळाच्या देठापासून ओरडली. तिचा तो आक्रोश सुरू झाला. अमरच्या आत लपलेलं ते हिंस्र दानव मोठ्या गलिच्छ शब्दांचा वापर करून बाबांना शिव्या घालू लागलं. अमरचे खांदे पकडले होते, परंतु समीर आणि मंदार दोघांनाही 11 वर्षाचा अमर कसाच आवरेना. अमर घाणेरड्या शिव्या देत बोलू लागला. ए थेरड्या, हरामखोरा, तुझी हिम्मत कशी झाली? काय मूत शिंपडतोस का? एकदाच सांगतोय, माझ्या नादी लागू नको, नाहीतर. अमरच्या अंगात आलेल्या त्या ध्यानाने बाबांना धमकी दिली. अरे चांडाळा, 10-11 वर्षाचं पोर आहे ते, त्याला तुझ्या उतार्यातला काय फरक कळणार? महिनाभर या मुलाला कशासाठी जखडून ठेवलंस? सोडून दे छोकऱ्याला, हवं तर मी तुला मुक्ती देतो, बाबा करड्या स्वरात म्हणाले. नाही, मुक्ती बिक्ती नको मला, मला हाच पाहिजे. या पौर्णिमेला याला घेऊन जाणार. अमर वेगळ्याच आवाजात बोलत होता आणि अमरच्या अंगात जे काही होतं ते स्वतःच्या अटीवर ठाम होतं. म्हणजे तू ऐकणार नाहीस तर? बाबांनी हातातल्या ग्लासातलं पाणी हळूहळू उजव्या हातावर घेऊन अमरच्या अंगावर शिंपडायला सुरुवात केली. तसंही ते पाणी आता साधारण पाणी नव्हतं. बाबांनी त्यात उदी मिक्स केली होती आणि त्या उदीमध्ये असे काही घटक होते जे त्या अमानवीय शक्तीला इजा पोहोचवत होते. अमरच्या देहात लपलेली ती अनिष्ट शक्ती त्या पाण्याच्या स्पर्शाने अखंड वेदना झेलत होती. शेवटी वेदनेचा उच्चांक झाला आणि तशी त्या वाईट शक्तीने हार पत्करली. अमरच्या सर्व शरीराला एक झटका बसला. अमरचं सर्व शरीर निर्जीव झालं आणि अमरला आहे त्या अवस्थेत पुन्हा अंथरुणावर झोपवलं. त्यानंतर ते बाबा बोलू लागले. तुमच्या पोराने एका दृष्ट आत्म्याच्या उतार्याला हात लावला आणि त्या उतार्यावर असलेली ती दृष्ट शक्ती अमरच्या पाठी इथपर्यंत आली. ती शक्ती अमरला झपाटायची संधी शोधत होती, जी त्याला तेव्हा भेटली जेव्हा अमर अंगणात बेशुद्ध झाला. त्यानंतर रात्री 4 दिवस अगोदर
तुम्हाला दरवाजावर ज्या थापा ऐकू आल्या तेव्हा तो दृष्ट आत्मा तुमच्या पोराला न्यायला आला होता, पण तुम्ही महादेवाच्या महामृत्युंजय मंत्राचं पठण केलं. ती रुद्राक्षाची माळ कडीवर ठेवली, ज्यामुळे तो काळ घाबरला. कारण महादेव भूतांचे धनी आहेत. साक्षात महादेवाने वेताळाला भूतांचा अधिपती बनवला आहे. त्याच्यामुळे कुठलीही वाईट शक्ती महादेवाच्या भक्तापुढे टिकू शकत नाही. आता मी काय सांगतो ते ऐका आणि एक गोष्ट करा. अमरच्या गळ्यात ती उपासनेची माळ महिनाभर घालूनच ठेवा. आणि येत्या 2 महिन्यांवर महाशिवरात्री आली आहे. महाशिवरात्री येईपर्यंत घराच्या पायरीवर झोपायच्या अगोदर रात्रीची एक टिवळी पेटवून ठेवत जा. आणि जर जमलंच तर अमरला महिनाभर कुठेतरी नातेवाईकांकडे पाठवा. बाबांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी जशाच्या तशा करण्यात आल्या. माधुरी आपल्या बाळंतपणासाठी माहेरी जाताना अमरला घेऊन गेल्या. समीर मात्र महिनाभर घरीच होते. आणि मग जेव्हा महिन्याभरानंतर माधुरीची प्रस्तुती झाली तेव्हा तिला कन्यारत्न प्राप्त झालं. समीर सासरी गेले आणि रात्री समीरच्या पायरीत दिवा मंदार काका पेटवायचे. मंदार काकांना दिवा पेटवताना 2-3 वेळा मागे कोणीतरी उभं असल्याचा भास झाला होता, पण त्यांनी मागे वळून पाहिलं नव्हतं. शेवटी एकदाची महाशिवरात्र आली. त्या दिवशी अमरला शंकराच्या देवळात नेण्यात आलं. तिथे अमरच्या कपाळावर शंकराच्या पिंडीजवळची विभूती लावण्यात आली आणि सर्व काही ठीक झालं. त्या महाशिवरात्रीनंतर अमर अगदी ठणठणीत बरा झाला. महादेवाच्या कृपेने अमरची यातून सुखरूप सुटका झाली. शेवटी म्हणतात ना, काल भी उसका क्या बिगाडे भक्त जो महाकाल का. हर हर महादेव. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.